सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे आयोजित या संपर्कसत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हिस्ट्री इट्स मेथड अँड प्रॅक्टिस म्हणजे इतिहास, त्याचे तंत्र किंवा त्याची पद्धत आणि त्याचं उपाययोजन या अर्थानं. तर हा जो पेपर आहे हिस्ट्री इट्स मेथड अँड प्रॅक्टिस या पेपरचं संपर्कसत्र आज आपण घेतोय. तर हा पेपर जो आहे तो रिसर्च मेथोडॉलॉजी या प्रकारचा पेपर आहे. म्हणजे आपण जसे कंपल्सरी कोर्स असतात, जसं आपण ऑप्शनल कोर्स असतात, तसंच हा रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणून हा कोर्स तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे इतिहासातल्या संशोधन पद्धतीचा अभ्यास जो आहे तो आपल्याला याच्यातून करायचा आहे. तर हा साधारण जो 4 क्रेडिटचा पेपर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 80 मार्काचं रिटर्न एक्झाम आणि 20 मार्काची असाइनमेंट असं याचं स्वरूप असणार आहे. असे टोटल 100 मार्क जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये असणार आहे. तर कोर्स आउटकम जे आहे त्याच्यामध्ये दिस कोर्स इज इंटेंडेड फॉर स्टुडंट्स टू अंडरस्टँड द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजी इन द फील्ड ऑफ हिस्ट्री. The course aims to provide students with comprehensive understanding of the core principles and concepts of research methodology specific to the discipline of history. Students will develop a solid foundation in the methodologies employed in historical research, including the use of primary and secondary sources, critical analysis, and the interpretation of historical evidence. म्हणजे या कोर्स आउटकम मध्ये ते सांगतायत की दिस कोर्स इज इंटेंडेड टू स्टुडंट टू अंडरस्टँड द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजी इन फील्ड ऑफ हिस्ट्री. म्हणजे काय की इतिहासाच्या अभ्यासामध्ये, इतिहासाच्या ज्ञानशाखेमध्ये संशोधनाच्या संदर्भातली जी पद्धतीशास्त्र आहे, त्याची काही मूल्य असतील, त्याच्यातले काही महत्वाचे तंत्र असतील, त्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्याच्यातले म्हणजे मूलभूत तत्व जी आहेत ती या संशोधन पद्धतीने विद्यार्थ्यांना कळावी यासाठी हा कोर्स बनवलेला आहे. द कोर्स एम्स टू प्रोव्हाइड स्टुडंट विथ कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ द कोर प्रिन्सिपल्स अँड कन्सेप्ट ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजी स्पेसिफिक टू डिसिप्लिन ऑफ हिस्ट्री. म्हणजे याच्यातून विद्यार्थ्यांना जे या इतिहास विषयाच्या मुलामध्ये असणारे किंवा गाभ्यात असणारी काही तत्व असतील, प्रिन्सिपल म्हणजे तत्व आणि किंवा संकल्पना असतील या संशोधन पद्धतीतल्या, त्याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून हा कोर्स बनवलेला आहे. Students will develop a solid foundation in the methodologies employed in historical research, including the use of primary, secondary sources, critical analysis, and interpretation of historical evidence. म्हणजे याच्यातून काय होईल की विद्यार्थ्यांच्यामध्ये ऐतिहासिक संशोधन करण्याचं कौशल्य जे आहे ते यातून निर्माण होईल. कशा पद्धतीने? तर हे पद्धतीशास्त्र, इतिहास संशोधन नाचं जे पद्धतीशास्त्र आहे, जी मेथड आहे, ती शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना इतिहासासाठी जे आपण प्राथमिक आणि दुय्यम साधनं वापरतो त्याचा वापर कसा करायचा ते त्यांच्या लक्षात येईल. त्यासोबतच त्यांचं विश्लेषण करणं, त्यांची चिकित्सा करणं, त्याचं जे कौशल्य आहे ते प्राप्त होईल. त्यासोबतच ऐतिहासिक जी माहिती आपल्याला मिळते, एखाद्या कागदपत्रातून किंवा ग्रंथातून जी ऐतिहासिक माहिती मिळते, त्या माहितीच्या आधारे त्या माहितीचा फक्त उपयोग म्हणजे माहिती वाचून नाही तर त्याचं इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचा अन्वयार्थ कशा पद्धतीने लावता येतो, तर त्याची माहिती, त्याचं जे कौशल्य आहे ते विद्यार्थ्यांना प्राप्त होईल. तर असं हा पेपरचा या उद्दिष्ट आहे. आता आपण पेपरच्या सिलेबसकडे जाऊया. आता हा सिलेबस जो आहे याच्यातनं जी पहिले 2-3 युनिट आहेत ते खूप तांत्रिक पद्धतीचे आहेत. तांत्रिक म्हणजे याच्यात खूप अशी टेक्निकल माहिती जी आहे ती तुम्हाला याच्यामध्ये वाचायची आहे.
त्यामुळे हे तुमच्या पुस्तकात बऱ्याच याच्याप्रमाणे दिलेलं आहे. आपण त्यांचा आढावा घेऊ. आणि चौथा जे टॉपिक आहे तो थोडा थेरॉटिकल आहे. त्याच्यामध्ये इतिहास लेखनाच्या ज्या परंपरा होत्या त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर आपण पहिल्या युनिट पासून सुरू करूया. पहिला युनिट आहे द नेचर ऑफ सोर्सेस, म्हणजे डाटा किंवा डेटा त्याला आपण म्हणतो. म्हणजे संशोधकाला, इतिहास संशोधकाला कोणतंही इतिहास संशोधन करत असताना त्याला प्राथमिक साधने किंवा दुय्यम साधने यांची आवश्यकता पडते. म्हणजे इतिहास म्हणजे कसं की इतिहास कोणतेही इतिहासामध्ये तुम्ही गोष्ट सांगत असाल, एखादी घटना सांगत असाल, एखाद्या प्रक्रियेबद्दल बोलत असाल, एखाद्या घटनेबद्दल सांगत असाल, तर त्याचा एक पुरावा तुम्हाला सादर करणं आवश्यक असतं. तर हा पुरावा कसा असतो, तर तो लेखी साधनं असू शकतात, सोर्सेस असू शकतात. जसं आपण मध्ययुगीन भारताची साधनामध्ये पाहिलं होतं त्यासाठी अशा पद्धतीचे सोर्सेस हे तुमची साधनं असू शकतात, कागदपत्र असू शकतात, किंवा एखाद्या लेखकाने लिहिलेले ग्रंथ असू शकते, किंवा एखाद्या त्या काळातलं साहित्यिक लेखन असू शकते, किंवा उत्खननातून प्राप्त झालेले साधनं असू शकतात. तर ही साधनं असल्याशिवाय तुम्हाला इतिहास लिहिता येत नाही. त्याच्यातून तुम्हाला त्याचे पुरावे मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ आता हडप्पा संस्कृती होती, इसवी सन पूर्व 1500 ते 1700 या काळ, 1700 ते 1500 या काळामध्ये साधारणपणे असं म्हणजे किंवा मोठा काळ होता. तर त्या काळात हडप्पा संस्कृती ही भारतामध्ये अस्तित्वात होती असं आपण म्हणतो. हे इतिहासामध्ये मानलं जातं. तर हे कशाच्या आधारावर मानलं जातं, तर हडप्पा संस्कृतीच्या संदर्भातली जी उत्खनन केलं गेलं, हडप्पा, मोहनजोदडो, जे सिंधू नदीच्या आणि तिथल्या ज्या उपनद्या होत्या त्यांच्या किनाऱ्यावरची शहरं जी आहेत, तर तिथलं उत्खनन केल्यानंतर ही गोष्ट जी आहे ती स्पष्ट झाली. म्हणजे त्याचा हडप्पा संस्कृतीचा याचा पुरावा काय, तर उत्खननात मिळालेले जी पुरातात्विक वास्तू आहेत त्या वास्तूला त्याचा पुरावा आहे. तर हे आपल्याला मुख्यतः समजून घ्यायचं आहे. तर त्यासोबतच दुसरं हे की याच्यातून आपल्याला लक्षात येते की ती घटना घडलेली होती, किंवा तिथं ती संस्कृती अस्तित्वात होती. म्हणजे त्याचा एक पुरावा लागतो. जसं कोर्टामध्ये कुठलाही खटला चालतो, खुनाचा असेल किंवा दिवाणी खटला असेल, त्याच्यासाठी पुरावे हे सादर केले जातात. आपण इतिहास लेखन करताना या अशा पद्धतीच्या ज्या पुराव्यांच्या आधारे इतिहास लेखन केले जातं आणि त्यांना आपण म्हणतो साधनं. साधने म्हणतो, इतिहासाची साधने असतात त्याला म्हणतो. त्यातली मग काही प्राथमिक साधनं असतात, काही दुय्यम साधनं असतात. इंग्लिशमध्ये त्याला आपण प्रायमरी सोर्सेस आणि सेकंडरी सोर्सेस असं म्हणतो. आता प्रायमरी सोर्सेस म्हणजे काय, जी एकदम त्या काळातली संबंधित साधनं आहेत किंवा त्या विषयाशी संबंधित थेट संबंध असलेली साधनं आहेत, तर ती प्रायमरी सोर्स म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ आता समजा कुणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करत असेल, तर त्याच्यामध्ये समजा छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्र असतील, तर ती त्यांच्या इतिहासाची प्राथमिक साधनं झाली. समजा कोणी त्यासाठी डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र असेल किंवा त्या संदर्भातलं मराठा इतिहासासंदर्भातला एखादा ग्रंथ असेल, जदुनाथ सरकार किंवा जी.एस. सरदेसाई यांनी लिहिलेला, ते जर वापरत असेल, तर त्याला म्हणायचं दुय्यम साधन, सेकंडरी साधन. म्हणजे त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भातली माहिती मिळते, पण ती त्या लेखकांनी नंतरच्या काळात लिहिलेली आहे, संशोधन करून इतिहासकारांनी लिहिलेले आहे. तर प्रायमरी जे साधन आहे ते साधारणपणे त्याच काळातलं साधन असतं किंवा त्या विषयाशी थेट संबंध असलेलं साधन असतं. तर हे प्रायमरी आणि सेकंडरी सोर्स ही एक हा जो फरक आहे तो आपल्याला याच्यात समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा त्याच्यातला अजून एक मुद्दा आहे, तो आहे
म्हणजे आपण आता सब टॉपिक वाईज जाऊया याच्यातल्या. लिटररी अँड आर्किओलॉजिकल. लिटररी म्हणजे साहित्यिक. लिटररीचा शब्दशः अर्थ होतो साहित्यिक साधनं. साहित्यिक म्हणजे काय, तर वाङ्मयीन, त्याला आपण दुसरा एक शब्द अजूनही वापरतो, वाङ्मयीन साधने. म्हणजे जे लिहिलेले आहेत, मग ती भुर्जपत्रावर लिहिलेले असतील, कागदावर लिहिलेले असतील, किंवा याच्यावर शिलालेखांच्या स्वरूपात दगडावर कोरलेली असतील, तर याला आपण लिखित साधनं म्हणतो. तर ही लिखित साधनं जी आहेत ती देखील इतिहासकारांना उपयुक्त असतात. म्हणजे साधारण इतिहास साधनाचे जे प्रकार आहेत त्याच्यातला हा एक महत्वाचा प्रकार, लिखित साधनं. मग ती जसं मी सांगितलं, बुर्जपत्रे, कागद, शिलालेख याच्यावरती लिहिलेली साधनं. आता यांचं काय असतं की याचे तुम्हाला काळानुसार एक मांडणी करता येते, त्याचे भाषेनुसार त्याचे विभाग पाडता येतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण मेडिवलच्या संदर्भात अभ्यास करताना इतिहास, प्राचीन भारतीय साधने आणि मग पर्शियन, इंडो पर्शियन साधने, म्हणजे भारतीय पर्शियन साधनं, अशा पद्धतीने आपण ती विभागणी त्याच्यात बघितली. कारण भाषेचा वापर जो आहे त्याच्या आधारावर ही विभागणी केलेली होती. याशिवाय दुसरा जो आहे तो आर्किओलॉजिकल सोर्सेस नावाचा साधनांचा प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये आपण बघतो की इतिहास लिहिताना जी इतिहासकार किंवा पुरातत्व शास्त्री जे असतात ते उत्खनन करतात आणि त्या उत्खननातून त्यांना ज्या वस्तू किंवा वास्तू प्राप्त होतात, तर त्या वास्तूंच्या आधारे, वस्तूंच्या आधारे ते इतिहास लेखन करतात किंवा इतिहासाच्या संदर्भातल्या मांडणी किंवा नवीन माहिती जी त्यांना प्राप्त होते ती संशोधनाच्या स्वरूपामध्ये मांडत असतात. तर हे याला आपण आर्किओलॉजिकल सोर्सेस म्हणतो, म्हणजे पुरातत्वीय साधनं असं आपण त्याला म्हणतो. तर ही पुरातत्व साधने जी आहेत ती देखील इतिहास लेखन करताना महत्वाची असतात. आता ही पुरातत्व साधनं काय असतात, तर याच्यामध्ये असू शकतं, याच्यामध्ये आपण बघतो की जुन्या शहरांचे अवशेष, जसं हडप्पा आणि मोहनजोदडोमध्ये नगररचनांच्या संदर्भातले अवशेष सापडले होते. म्हणजे भाजलेल्या विटा, बांधकाम जुन्या काळातली, तिथली जी रस्त्यांची बांधणी केली होती ती सापडली. घरांची बांधणी सापडली, सांडपाण्यासाठी जी व्यवस्था होती ती सापडली. त्याच्यावरनं हडप्पा संस्कृतीमध्ये नागरी जी संरचना जी आहे ती विकसित झालेलं आपल्याला सांगता येतं. तर हे जे आहे या पद्धतीनं आपल्याला हडप्पा संस्कृतीची माहिती जी आहे ती मिळते. तर आपण जे याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा बघतोय, म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या संदर्भात, तशाच पद्धतीनं उत्खनन करताना काही नाणी मिळतात, त्या नाण्यांचा अभ्यास केला जातो आणि ती देखील पुरातत्वीय साधनं जी आहे म्हणून ओळखली जातात. त्याचसोबतच पुरातत्व उत्खननामध्ये काही मूर्त्या मिळतात, वेगवेगळ्या पद्धती दगडांच्या मूर्त्या मिळतात, धातूंच्या मूर्त्या मिळतात. याला देखील आपण पुरातत्वीय साधनं म्हणतो. त्यातून आपल्याला त्या काळातल्या वेगवेगळ्या मान्यता असतील किंवा त्या लोकांच्या राहणीमानाच्या संदर्भातले पुरावे, अशा अनेक पद्धतीची माहिती आपल्याला पुरातत्वीय साधनांच्या माध्यमातून मिळत असते. तर याचा आपल्याला अभ्यास त्याच्यामध्ये करायचा आहे. हे दोन प्रकारचे साधनं जे आहेत त्यांचा अभ्यास त्याला करायचा आहे. जो आहे वाङ्मयीन साधनं, लेखी स्वरूपात असलेली साधनं, मग ती वेगवेगळ्या प्रकारची असतात. आणि ज्याच्यामध्ये भुर्जपत्रावर लिहिलेली असतील किंवा कागदावर किंवा शिलालेखावर. काय असतं, सरकारी कागदपत्र असतील, शासकीय कुणी लिहिलेले ग्रंथ असतील, कुणी एकमेकांना लिहिलेलं पत्रव्यवहार असेल, कुणी स्वतःची डायरी लिहिलेली असेल तर ती डायरी असते. तर अशा पद्धतीचं जो पुरावे असतात, साधनं असतात, त्याला आपण वाङ्मयीन साधन म्हणतो. आर्किओलॉजिकल सोर्स म्हणजे पुरातत्वीय उत्खनन करून जे वस्तू किंवा अवशेष जे आहेत, पुरातन अवशेष जे आहेत
ते जे प्राप्त होतं त्याला आपण आर्किओलॉजिकल सोर्सेस असं म्हणतो, पुरातत्व साधने म्हणतो. त्यामध्ये मग मानवी सांगाडे असतील, वस्तू असतील, बांधकी इमारती असतील, त्यासोबतच काही छोट्या मोठ्या वापरातल्या त्या काळातल्या वस्तू असतात, मूर्त्या असतील, हे सगळं त्या आर्किओलॉजिकल सोर्सेसमध्ये सामील केले जातात. आता दुसरा जो पॉइंट आहे त्याच्यातला त्याच्याकडे आपण वळूया. डाटा कलेक्शन आणि आर्काइव्ह रेकॉर्ड ऑफिस सर्वे क्वेश्चनियर न्यूजपेपर आणि इंटरनेट असं हे दिले. म्हणजे इतिहासकारांना कुठल्या कुठल्या माध्यमातून इतिहासकार हा त्याला उपयुक्त ठरणारी साधनं जी आहेत ती प्राप्त करू शकतो किंवा गोळा करू शकतो. डाटा कलेक्शन म्हणजे गोळा करणे, साधनं माहिती गोळा करणे. हा, तर ते आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे. हा, आता याच्यात काय आहे की आर्काइव्ह अँड रेकॉर्ड ऑफिस, जसं आपण आर्काइव्ह संदर्भात आपण मागच्या याच्यात बोललोय का? आर्काइव्ह बद्दल झालं का आपलं बोलणं? ठीक आहे. तर आर्काइव्ह म्हणजे पुराभिलेखागार, जिथं जुन्या काळात कागदपत्र जी आहेत ती गोळा करून साठवली जातात, त्यांचं संरक्षण केलं जातं, ते दीर्घकाळ टिकून राहावीत म्हणून त्याच्यामध्ये त्याला टिकून राहावीत म्हणून त्याचं प्रिझर्वेशन केलं जातं. त्याच्यावर अनेक पद्धतीच्या रासायनिक प्रक्रिया केल्या जातात किंवा चांगल्या वातावरणात त्याला ठेवलं जातं. तर अशा पद्धतीनं जे कलेक्शन असतं, ते कलेक्शन संशोधकांना उपलब्ध करून दिलं जातं किंवा कुठल्या तरी माहितीसाठी वगैरे ते लोकांना उपलब्ध करून ठेवलेलं असतं. तर याला आपण आर्काइव्ह म्हणतो. आर्काइव्हला मराठीत पुराभिलेखागार म्हणतो. म्हणजे आता दिल्लीमध्ये राष्ट्रीय पुराभिलेखागार आहे, पुण्यामध्ये पेशवे दफ्तर नावाचं पुराभिलेखागार आहे, मुंबईमध्ये जे एल्फिन्स्टन कॉलेज आहे तिथं शासकीय पुराभिलेखागार आहे, आपल्या कोल्हापूरमध्ये देखील शासकीय पुराभिलेखागार आहे. इथं सगळी वेगवेगळ्या पद्धतीची जी जुन्या काळातली कागदपत्र आहेत ती तिथं साठवून ठेवली. आता पुण्यामधलं जे पेशवे दफ्तर आहे तिथं मराठा इतिहासाशी संबंधित कागदपत्र जी आहेत ती साठवण्यात आलेली आहेत. मुंबईतल्या पुराभिलेखामध्ये ब्रिटिश काळाशी संबंधित जे आहेत कागदपत्र ती साठवण्यात आलेली आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या संदर्भातली कागदपत्र जी आहेत, ओरिजिनल कागदपत्र म्हणजे त्यावेळेची मूळ कागदपत्र आहेत ती तिथं आपण साठवून ठेवलेली असतात. त्याला आपण रेकॉर्ड ऑफिस देखील असं म्हणतो. तर ज्यांना समजा ब्रिटिश काळावर संशोधन करायचं असेल तर ते ब्रिटिश काळाच्या संदर्भात संशोधनासाठी या मुंबईच्या आर्काइव्हला जाऊन तिथून त्याच्यात त्यांना आवश्यक असलेली जी कागदपत्र आहेत ती शोधून त्याच्या माध्यमातून जे संशोधन जे आहे त्यांचं ते करू शकतात. त्याच पद्धतीनं ज्यांना समजा कोल्हापूर संस्थानाच्या बद्दल संशोधन करायचं आहे तर त्यांना देखील या कोल्हापूरच्या पुराभिलेखागारातून त्यांचं संशोधन जे आहे ते करू शकतात. अशा पद्धतीनं आपल्या आपल्या संशोधनाच्या संदर्भातली कागदपत्र कुठल्या कुठल्या आर्काइव्हमध्ये आहेत त्याची माहिती विद्यार्थी संशोधक घेत असतात आणि त्यातून आपलं संशोधन जे आहे तिथल्या कागदपत्रांच्या आधारे संपवत असतात. असं याचं स्वरूप आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे सर्वे. सर्वे म्हणजे आपण सर्वेक्षण ज्याला मराठीत म्हणतो. एखाद्या विषयासंदर्भातली माहिती म्हणा, असं ज्यावेळी संशोधकांना घ्यायचं असते किंवा एखाद्या समाजाच्या संदर्भात ते संशोधन करत असतात किंवा एखाद्या स्थळाच्या संदर्भात म्हणजे एखाद्या गावाच्या संदर्भात, शहराच्या संदर्भात ज्यावेळी ते संशोधन करत असतात तर त्यावेळी या सर्वेक्षण पद्धतीचा त्यांना उपयोग होतो.
हां, तर त्या सर्वेक्षण करणं वेगवेगळ्या पद्धतीने. मग सर्वेक्षण हे वेगवेगळ्या पद्धतीचे अशा पद्धतीचं आहे. त्याच पद्धतीनं लोकांच्याकडनं माहिती घेऊन सर्वेक्षण करता येतं किंवा ऑब्झर्वेशन करून एक सर्वेक्षण करता येतं. तर अशा पद्धतीने सर्वेक्षणाच्या विविध पद्धती आहेत. त्याची माहिती आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. त्यासोबतच अजून एक मुद्दा आहे, तो आहे क्वेश्चनियर म्हणजे प्रश्नावली. म्हणजे समजा एखाद्या विषयाच्या संदर्भातली माहिती विद्यार्थी संशोधकांना गोळा करायची असेल, तर ती गोळा करताना त्यांना त्यांनी काही प्रश्न जे आहेत ते तयार करायचे आणि ते प्रश्न संबंधित लोकांना विचारून त्याच्यातून जी माहिती मिळते त्याचे विश्लेषण हे संशोधक करत असतात. याला संशोधन क्वेश्चनर्स असं म्हणतात, ज्याला आपण मराठीत प्रश्नावली असं म्हणतो. म्हणजे समजा एखाद्या तुमच्या गावामध्ये कुणी स्वातंत्र्य सैनिक असेल तर त्यांना स्वातंत्र्य लढ्याबद्दलचे प्रश्न विचारून विचारले जातात आणि त्या प्रश्नांना जे उत्तर ते देतात तर त्याच्यातून त्या स्वातंत्र्य लढ्यासंदर्भातल्या त्या विशिष्ट प्रदेशातल्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांना मिळते. तर असं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या या क्वेश्चनरच्या माध्यमातून विचारून त्यातून ती माहिती मिळून त्याचं विश्लेषण संशोधन करत असतात. दुसरा त्याच्यातला आणखी एक पुढचा जो आहे तो वृत्तपत्र. आता वृत्तपत्र जे आहेत, आता आज ज्या ताज्या घडामोडी घडलेल्या असतात ती वृत्तपत्रामध्ये येतात. मागील घडामोडी, मागच्या आदल्या दिवशीच्या घडामोडी ज्या वृत्तपत्रात येतात आणि ती माहिती वजा ती आपल्याला वृत्तपत्रात आलेली दिसतात. तर हीच कागद माहिती वृत्तपत्रे जी आहे ती आपण ज्यावेळी ज्यावेळी इतिहासाचा अभ्यास करत असतो, म्हणजे समजा महाराष्ट्राचा स्वातंत्र्य माहिती त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाचा अंक निघायचा. हा या वृत्तपत्राचा आपल्याला त्यासोबत समजा एखादा केसरी पेपर आहे. आता केसरी पेपर टिळकांच्या काळाचा अभ्यास करायचा असेल तर केसरी पेपर खूप उपयुक्त ठरतो, कारण त्यातल्या टिळकांची विचारधारा आपल्याला कळते. त्या काळातल्या स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भातली माहिती देखील त्यातून आपल्याला मिळते. अशा पद्धतीने वृत्तपत्रे जी आहे ती आपल्याला या संशोधनासाठी उपयुक्त साधन ठरतात. त्याच्यातून आपण माहिती जी आहे ती गोळा करू शकतो. त्यासोबत आता इंटरनेट आहे. इंटरनेटवर तुम्हाला काही गोष्टींची माहिती जी आहे ती इंटरनेटच्या माध्यमातून गोळा करता येते. तर त्याच्या संदर्भात इंटरनेटचा वापर करून गुगल सर्च असेल किंवा काही त्याला आपण म्हणू विश्वकोश असतो किंवा एन्सायक्लोपीडिया असतो, हे ऑनलाईन पण असतात. ती देखील आपल्याला तुम्हाला हवी असलेली जी आहे ती प्राप्त करता येते. फक्त इंटरनेटच्या संदर्भात काय मुद्दा असतो की ती माहिती गोळा करताना किंवा वापरताना ती योग्य आहे का, त्याच्यातली माहिती सगळी योग्य पद्धतीने दिली आहे का, तर हे आता पाहायला हवं. आता त्यातला तिसरा जो मुद्दा आहे तो आहे इंटरनेट झाला. आता तिसरा जो पॉईंट आहे त्यातला तो आहे ओरल सोर्सेस. ओरल सोर्सेस साधन, जी मौखिक साधनं आहेत ते आपण त्याला ओरल सोर्सेस असं म्हणतो. ओरल म्हणजे आणि इंटरव्ह्यू मुलाखतीचं तंत्र. आता ओरल सोर्सेस म्हणजे काय, मौखिक साधन. म्हणजे तुम्हाला एखाद्या गावाचा इतिहास लिहायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, एक सेकंड. तर ओरल सोर्सेस जे आहेत, ओरल सोर्सेस मध्ये काय असतं की
म्हणजे असे काही विषय असतात की ज्याच्या संदर्भात कागदपत्र खूप कमी उपलब्ध असतात. म्हणजे समजा आता मी काय करतोय की कोल्हापूर जिल्ह्यातल्या आपण म्हणू एखाद्या गावातल्या जत्रेचा करतोय समजा. त्याच्यात झालेले बदल किंवा ऐतिहासिक दृष्ट्या त्याच्यामध्ये काय बदल झाले काय, तर ते आपल्याला याच्यामध्ये अभ्यासता येतात. अभ्यासणार आहे. तर यासाठी मला प्रत्येकी संसाधन साधनं मिळतील असं. तर अशा वेळी मला ओळख आहे ते उपयुक्त ठरतात. की मी त्या गावातले वृद्ध व्यक्ती असतील किंवा काही जाणकार असतील त्या गावात, तर त्यांच्याशी चर्चा करेन. त्यांच्याकडून घेईन आणि ती माहिती काय करेन, ती एकतर रेकॉर्ड करून घेईन किंवा लिहून काढेन. हां, आणि याला ओरल सोर्सेस असं म्हणतो. त्यांच्याकडून चर्चा करून, त्यांच्याशी बोलून जी माहिती गोळा केली जाते, ती ओरल सोर्सेस म्हणून गोळा करता येते आपल्याला. आणि मग त्याच्यावर तुम्ही सही वगैरे घेऊन त्यांची, की बाबा हे जे लिहिलेलं आहे, ते योग्य पद्धतीने त्यांनी त्याची माहिती दिलेली आहे, हे आपल्याला त्याच्यावर नोंद करून घेता येतं. आणि त्याचा ऑथेंटिक जे आहे, त्याचं काय म्हणता येईल त्याला, कायदेशीररित्या त्याला मान्यता मिळते. अशा पद्धतीने ते ओरल सोर्सेस जे आहेत ते वापरले जातात. आता ओरल सोर्सेसचा अजून एक प्रकार काय असतो की मौखिक परंपरा जी असते, म्हणजे समजा आता मला एखाद्या तीर्थक्षेत्राचा अभ्यास क्षेत्राच्या संदर्भातली कागदपत्रामध्ये माहिती बऱ्याचदा कमी असते. त्याच्यामध्ये जमीन दान दिली वगैरे इतकीच माहिती मिळते. पण त्याच्यामागची परंपरा काही बाबतीत काही वेळा त्याच्यामध्ये आपल्याला त्याची जी आख्यानं असतात, त्याचे काही दंतकथा असतात, किंवा काही गाणी असतात त्या ह्याच्यातले, किंवा काही भजन वगैरे असते, जे काय असेल त्या ठराविक तीर्थस्थळाशी संबंधित, तर त्याच्यात ते मौखिकदृष्ट्या लोकांनी अनेक पिढ्यानपिढ्या जे आहे ती माहिती जी आहे ती पुढे दिलेली असते. हा, तर त्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये करता येतो, या ओरल सोर्सेस म्हणून करता येतो. म्हणजे मौखिक परंपरा, जुनी गाणी असती. आता स्त्रियांच्या संदर्भातला जे स्त्रियांच्या संदर्भातलं त्यांचं काय चिंतन आहे कुटुंबाच्या संदर्भात, किंवा घराच्या संदर्भात, किंवा पतीच्या संदर्भात, किंवा सासर जे आहे त्याचं माहेर त्याच्या संदर्भात, किंवा माहेरच्या संदर्भात. आता या प्रत्येक स्त्रियांनी काही त्याच्या संदर्भात लिहून ठेवलेलं नाही, पण स्त्रियांच्या मनाची घडण या संदर्भातली कशी झाली, किंवा त्यांच्या काय भावना आहेत, हे अभ्यासायचं असेल तर जात्यावरची गाणी जी असतात, तर त्या माध्यमातून आपल्याला ते समजून घेता येतं. मग ही जी जात्यावरची गाणी आहे ती मौखिक परंपरेतून आलेली असतात. म्हणजे आईनं आपल्या मुलीला, मग तिने तिच्या मुलीला, मग तिने तिच्या मुलीला, अशा सगळ्या पिढ्यानपिढ्या या आहेत, या जात्यावरची गाणी जी आहेत ती पुढं समाजामध्ये ते संरक्षित झालेले असतात, तर ती मौखिक पद्धतीने झालेली असतात. अशी जी गाणी आहेत ती रेकॉर्ड करून, त्याचा अभ्यास करून इतिहासकार जे आहेत त्याच्या माहितीच्या आधारे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतात. तर हे सगळं जे आहे हे ओरल सोर्सेसमध्ये येतं. अशाच पद्धतीने काय करतात की इतिहासकार काय करतात, अभ्यासक, इतिहासकार, संशोधक, ते एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेतात. म्हणजे समजा मी अमुक अमुक राज्याच्या राजकीय इतिहासाची माहिती मला जर घ्यायची असेल आधुनिक काळातल्या, तर तिथला एखादा राजकीय पुढारी असेल तर त्याचा इंटरव्ह्यू घेऊन मी त्याची माहिती घेऊ शकतो. गावच्या राजकारणाचा इतिहास जर लिहायचा असेल तर त्या राजकारणात भाग घेतलेल्या लोकांची मुलाखत घेऊन, किंवा ज्या लोकांनी हा सगळा काळ पाहिलेला आहे त्यांची मुलाखत घेऊन, त्यांना प्रश्न विचारून त्यांनी जी दिलेली उत्तरं आहेत तर ती मुलाखतीच्या माध्यमातून घेऊन त्यातून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न इतिहासकार करत असतात. अशा पद्धतीने हा जो इतिहास संशोधन आहे त्याच्यामध्ये ही मौखिक साधनं आणि मुलाखतीचे तंत्र हे उपयुक्त ठरत असतं. ठीक आहे, आलं लक्षात? याच्यात काही शंका आहे या आता जे काही पहिला युनिट जे चर्चा केली त्याबद्दल?
पहिल्या युनिट बद्दल काही शंका आहे? आहे का शंका? ठीक आहे, तर आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. दुसरा युनिट आहे प्रोसेस ऑफ रायटिंग हिस्ट्री, म्हणजे इतिहास लेखनाची प्रक्रिया काय. इतिहास लेखनाची प्रक्रिया. याच्यामध्ये काय की पहिला आहे तो सिलेक्शन ऑफ टॉपिक, म्हणजे इतिहास लेखन. मला आता इतिहास लेखायचा किंवा मला इतिहास, तर मी पहिल्यांदा काय करतो की त्या कुठल्या विषयावर मी काम करणार आहे, तर कुठल्या विषयावर काम करणार आहे त्या संदर्भात मी निश्चित करतो, त्या जो आहे तो मी ठरवतो. सिलेक्शन ऑफ टॉपिक, विषय निवडतो. तर तो जो निवडतो आणि तो विषय निवडल्यानंतर मग त्याच्याशी आधारित साधनं जे आहेत ती मी गोळा करू शकतो. आवाज जरा अडकतोय सर तुमचा. आवाज रेंजचा प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे जरा अडचण आहे. मी फोनची पोझिशन बदलून ठेवतो. येतो आता? बरा येतोय? बोला बोला सर भाऊ. हा, ठीक. तर जो विषय निवड जी आहे ती अशा पद्धतीनं त्याला करावी लागते. म्हणजे संशोधन सुरू करायचं असेल तर पहिला तुम्हाला विषय निवडावा लागतो. काय तर त्याशिवाय तुम्ही ते करू शकत नाही. म्हणजे तुम्ही ठीक आहे, मला जगाच्या इतिहासावर अभ्यास करायचा. जगाचा इतिहास अभ्यास असेल तर जगामध्ये वेगवेगळे देश आहेत, किती देशांचा अभ्यास करणे. यू शुड बी स्पेसिफिक, त्याचा स्पष्टता असायला पाहिजे तुम्हाला आणि त्याच्यात एक निश्चितता असायला पाहिजे. मर्यादित भागाच्या संदर्भात ते संशोधन असायला हवं किंवा मर्यादित काळाच्या संदर्भात असायला हवं आणि ते तुम्हाला निवडावं लागतं. आता हे निवडण्याचे निकष काय? निवडण्याचे निकष सगळ्यात पहिली जी निकष आहे, सगळ्यात पहिलं निकष जे आहे ते तुमची आवड कशामध्ये आहे, तुमचं इंटरेस्ट काय आहे. तुमची आवड जी आहे, तुम्हाला कोणत्या विषयामध्ये रस आहे, हा सगळ्यात पहिला रिसर्चचा म्हणजे विषय निवडीचा पहिला क्रायटेरिया आहे. कारण समजा जर तुम्हाला त्या विषयामध्ये रस नसेल तर त्या विषयाचं संशोधन तुम्ही भविष्यात किती याच्यामध्ये कराल त्याच्यावर प्रश्न तुम्ही निर्माण करा. कारण रिसर्च ही खूप दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. म्हणजे रिसर्च हा काही वर्ष किंवा अनेक वर्ष, काही वेळा दशकभर असा चालत असतो. आणि तो काही वेळा व्यक्तीने समजा एखाद्यानं ठरवलं की आपल्याला या विषयासंदर्भात अभ्यास करायचा, तो आयुष्यभर त्या विषयाशी संबंधित अभ्यास करत असतो. मग त्याच्यातले वेगवेगळ्या पैलूंवर त्याचं लिखाण चालू असतं. त्यामुळे विषयाची निवड जी आहे ती करताना त्या व्यक्तीचा रस किंवा त्याचा कल, त्याची आवड, त्याचा इंटरेस्ट कशामध्ये त्याच्यावर त्यांनी त्या विषयाची निवड करणं अपेक्षित असते. आता निवड करताना तो भौगोलिक संदर्भात कुठल्या भौगोलिक भागावर काम करतोय किंवा एखाद्या व्यक्तीवर काम करतोय किंवा एखाद्या विशिष्ट काळावर काम करतोय, हे त्याला ठरवून घ्यायला हवं. भौगोलिक मर्यादा त्याच्या संशोधनाच्या ठरवाव्या लागतात. त्याच्याबरोबर एखाद्या पैलूवर तो जर फोकस करत असेल तर त्या पैलू कोणता आहे तो ठरवावा लागतो आणि त्यासोबतच एखाद्या ज्या काळाचा तो अभ्यास करणार आहे तो काळ देखील ठरवावा लागतो. म्हणजे समजा एखाद्याला कोल्हापूर विषय फक्त संशोधन करायचं तर कोल्हापूरचं इतिहास संशोधन, असं संशोधन खूप हे झालं. म्हणजे आता ते
त्याच्यात काही करण्यासारखं राहत नाही. पण समजा कोल्हापुरातल्या शैक्षणिक प्रगती किंवा कोल्हापूरचा शैक्षणिक इतिहास असा एखाद्याने अभ्यास करायचा म्हटला तर त्याच्यामध्ये ते कोल्हापूर एक भूभाग त्याने ठरवला. त्यातला त्या भूभागात घडणारं एक पैलू समजा तो शिक्षणाच्या माध्यमातला इतिहास बघायचं ठरवलं. त्यात आणि तो काय करू शकतो की राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात कोल्हापूरचा शैक्षणिक इतिहास असं जर समजा त्याने विषय बनवला तर मग छत्रपती शाहू महाराजांचा काळ जो काही आपण म्हणू की 20व्या शतकाचा 19व्या शतकाचा शेवटची 2 दशक आणि 20व्या शतकाची आरंभीची 2 दशक असा एक 40 ते 50 वर्षाचा काळ जो आहे तो या संशोधनासाठी ते घेऊ शकतात आणि त्यातून हे संशोधन जे आहे त्यांचा विषय जो आहे तो निश्चित होऊ शकतो. एक मिनिट. तर या पद्धतीनं जो विषय जो आहे तो आपल्या कलानुसार आपल्या इंटरेस्टनुसार अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी संशोधकांनी निवडायचा असतो आणि मग त्याच्यानंतर परत काय असतं की त्याची साधनं त्याला बघावी लागतात. म्हणजे मला ठीक आहे, मला खूपच इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये आणि त्याची इंटरेस्ट आहे पण मी काय करणार की त्याच्यात काही त्याची साधनं माझ्याकडे उपलब्ध नाहीये. तर अशा वेळी त्याचा काही उपयोग नाही. कारण म्हणजे समजा इतिहास हा जर साधनांच्या आधारे लिहिला जात असेल तर कोणताही विषय तुम्ही घेतला तर त्याच्याशी संबंधित प्राथमिक साधनं आणि दुय्यम साधनं उपलब्ध असणं आवश्यक आहे. काय एकच सेकंद. तर हा जो विषय कुठला पण ठरवताना त्याचा इंटरेस्ट काही जरी असला पण त्याची साधनं नसतील तर त्याची माहिती कशी मिळणार. आणि इतिहास लेखन करताना साधनांची आवश्यकता आहे. म्हणजे विदाऊट साधन कोणत्याही पद्धतीचा इतिहास जो आहे तो लिहिता येत नाही. तर त्यामुळं ज्यावेळी आपण संशोधनाचा विषय निवडतो, इतिहास संशोधक संशोधनासाठी विषय निवडतात त्यावेळी त्याची साधनं देखील उपलब्ध आहेत की नाही हे ते पाहत असतात आणि त्यातून त्यांचं काय असतं की त्यातून त्यांचा विषय जो आहे तो निवडून होतो पूर्ण. तर या शिवाय आता जो दुसरा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे प्रिपरेशन ऑफ प्रपोजल अँड आउटलाईन. प्रिपरेशन ऑफ प्रपोजल अँड आउटलाईन जे आहे ऑब्लिक आउटलाईन जे आहे त्याच्यामध्ये काय करायचं की विद्यार्थ्याला आपण म्हणजे संशोधकाला जे संशोधन तो करणार आहे त्याचा एक प्रस्ताव जो आहे तो तयार करावा लागतो किंवा त्याचा एक त्याला आपण म्हणू आउटलाईनला आपण त्याचा एक आराखडा जो असतो संशोधनाचा आराखडा जो असतो तो त्याला करावा लागतो. म्हणजे आता याच्यामध्ये बघा
प्रपोजल मध्ये प्रस्ताव असा त्याचा अर्थ होतो. आउटलाईन म्हणजे आराखडा. म्हणजे तुम्ही जर संशोधन करणार असाल तर तुम्ही जसं आपण विषय ठरवला की काळ, प्रदेश, संशोधनाची कागदपत्र हे सगळं तुम्हाला बघावं लागतं. आणि त्यातून काय होतं की त्यातून आपल्याला तो जो विषय जो आहे त्याच्यातले तुमचा जो संशोधन करणार आहात त्याच्यातले तुम्ही कोणत्या मुद्द्यावर संशोधन करणार आहात हे तुम्हाला ओळखावे लागतात, आयडेंटिफाय करावे लागतात. आणि मग त्याच्यावर तुम्हाला संशोधन करायचं. ठीक आहे. तर हा जो आराखडा आहे म्हणजे त्याच्यामध्ये मग आपण समजा एखाद्या पीएचडीचं थिसिस बनवत असेल तर त्याला 5 घट्ट 5 त्याचे चॅप्टर्स जे आहेत ते त्याला बनवावे लागतात. मग साधारणपणे समजा आता कोल्हापूर जिल्ह्याची शैक्षणिक परिस्थिती, शाहू महाराजांच्या काळातली कोल्हापूर जिल्ह्याचा शैक्षणिक इतिहास असा जर त्याने विषय घेतला असेल तर शाहू महाराजांच्या पूर्वी कोल्हापूरमध्ये नेमकी शैक्षणिक स्थिती काय होती ते त्याला सांगावं लागले. त्यानंतर शाहू महाराजांच्या काळामध्ये कोणत्या शैक्षणिक सुधारणा पहिल्यांदा शाहू महाराजांची मग शैक्षणिक धोरण काय होतं ते सांगावं लागेल. त्यानंतर शाहू महाराजांनी शैक्षणिक सुधारणा कोणत्या केल्या ते सांगावं लागेल. मग शाहू महाराजांनी वसतिगृह चळवळ सुरू केली आणि मग याचा काय परिणाम झाला कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासावर. अशा पद्धतीने हा इतिहास जो आहे तो त्यांना मांडावा लागतो. ठीक आहे. तर ही जी सगळी बाब जी आहे ती आपल्याला याच्यातून अभ्यासावी लागते. तर या माध्यमातून जो संशोधक असतो तो हे जे सगळं अभ्यास जो आहे तो साधारणपणे संशोधन आपलं पूर्ण करत असतो. ठीक आहे. तर हे आपल्याला याच्यातून एक समजून घ्यायचं असतं. आता ज्यावेळी आपण त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये येतो म्हणजे संशोधन ठरवला, आराखडा ठरवला, त्याच्यानंतर विषय ठरवला, त्याचा आराखडा ठरवला, त्यामध्ये कुठल्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे ते ठरवलं. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो की ऍक्च्युअल जी साधनं गोळा केलेली असतात त्याची गोळा केलेली साधनं व्यवस्थित पद्धतीने त्याची चिकित्सा करणं हे त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असतो. चिकित्सा करणं हा त्याच्यामधला महत्वाचा भाग असतो. आता याच्यामध्ये काय तर त्याचं कागदपत्रांची इंटरनल एक्सटर्नल जी क्रिटिसिझम आहे चिकित्सा इंटरनल म्हणजे अंतर्गत, एक्सटर्नल म्हणजे बहिर्गत चिकित्सा. म्हणजे ती साधनं जी आहेत ते कोणी लिहिलेले आहेत. जे कागदपत्र एखादा असेल किंवा डायरी असेल ती कोणी लिहिलेली आहे, ते लिहिण्यामागचा त्याचा हेतू काय, त्याच्यामध्ये जी माहिती दिली ती योग्य आहे की अयोग्य आहे. त्याच्यामध्ये समजा तो लिहितोय तर त्याच्या लिहिण्यामागचा हेतू काय आहे किंवा एखादी माहिती तो देतोय तर ती माहिती चुकीची देत असेल तर ती चुकीची का म्हणून देतो, त्याच्या मागचे त्याचे उद्देश काय आहेत. त्याच्याबरोबर समजा एखादी गोष्ट खूप वाढवून सांगत असेल तर त्याच्यामागे त्याचा काय उद्देश आहे. तर हे सगळं आपल्याला त्याची चिकित्सा करून समजून घ्यावं लागतं. त्याला आपण डाटा अनालिसिस असं म्हणतो. म्हणजे चुकीची माहिती बघावी लागते, योग्य माहिती तपासून घ्यावी लागते किंवा एखादी माहिती असेल तर ती दुसऱ्या पुराव्यामध्ये देखील ती माहिती आहे का हे तपासून बघायला लागतं. उदाहरणार्थ आता आपण म्हणतो बघा की बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका झाली, त्या आग्र्यात कैदेत सापडले होते आणि त्या कैदेतून त्यांनी सुटका करून घेतली स्वतःची. ही घटना आपल्याला माहिती आहे. पण ही घटना फक्त आपल्याला एकाच साधनातून माहिती होऊन चालत नाही, तर त्याचे आणखी पुरावे आपल्याला मिळवावे लागतात. तर तशा पद्धतीने जशी मराठी बखरीमध्ये उल्लेख येतात या संदर्भात तशाच पद्धतीचे या घटनेचे उल्लेख हे मुघल बातमीपत्रामध्ये येतात. तर तिथनं देखील त्याची तपासणी आपल्याला करून घेता येते. त्यासोबतच राजस्थानमधली जी काही कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये देखील या घटनेचा उल्लेख येतो. तसंच जी ब्रिटिश फॅक्टरी रेकॉर्ड्स आहेत, ब्रिटिशांनी जे माहिती साठवून ठेवलेली होती त्यातून देखील आपल्याला ही सगळी माहिती मिळते.
तर हे या पद्धतीतून आपण बघतोय की साधनांचं चिकित्सा करून त्याचं एक तुलनात्मक अध्ययन करून वेगवेगळ्या साधनांचं अशा पद्धतीने हा इतिहास जो आहे तो लिहिता येतो. हा, तर ते आपल्याला ती देखील गोष्ट जी आहे ती आपल्याला याच्यातून समजून घ्यायची आहे. आता त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आहे युनिट 3 प्रेझेंटेशन. आता तुम्हाला दुसऱ्या युनिटमध्ये काही शंका आहे का? दुसऱ्या युनिटमध्ये काही शंका आहे? ठीक आहे. नसेल तर आपण तिसऱ्या युनिटकडे जाऊया. तिसरा युनिट आहे प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशनला आपण मराठीत सादरीकरण असं म्हणतो. म्हणजे संशोधकाने जे काही संशोधन केलेलं असेल त्याचं तो सादरीकरण कसं करतो. हा, तर ते सादरीकरण करणं म्हणजे आपलं जे संशोधन आहे ते लोकांना कशा पद्धतीने तो प्रस्तुत करतो ह्याचा विचार या सादरीकरणामध्ये केलेला आहे. हा, म्हणजे आता लिहिलं मग इतिहास लिहिताना तो ग्रंथाच्या स्वरूपात लिहिला जातो किंवा आर्टिकल लेखाच्या स्वरूपात देखील तो लिहिला जातो. मग आता हे देताना एखादी ऐतिहासिक माहिती सांगताना फक्त अशी घटना घडली असं फक्त सांगून भागत नाही. तर त्याऐवजी ती घटना घडताना घडताना एक आवाज येत नाहीये सर. सर आवाज येत नाही. तर आपण जे म्हणत होतो की कुणाला काही शंका आहे का? मध्ये कोणतरी काय बोलत होतं का? आवाज येत नव्हता सर. नाही, मी 1 मिनिट थांबा असं म्हणलं होतं. ते दुसरे विद्यार्थी तर प्रवेशासाठी आलेत ना, त्यामुळे त्यांच्याशी पण कम्युनिकेशन करावं लागतं मला, असं काही अडचण नाही. एनिवे, बाकी काही नाही. आता येतो ना माझा आवाज व्यवस्थित तुम्हाला? हो सर. हा, ठीक. तर प्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही आता इतिहास लिहिताय आणि आपण म्हणलंय की इतिहास लिहिताना साधनांची आवश्यकता आहे. आता तुम्ही ती साधने वापरलीत की नाही वापरली, हा, ती कशी कळणार लोकांना जो वाचणार आहे तुम्ही लिहिलेला इतिहास? तर त्याला ती 2 पद्धतीनं कळत असतात. की एक असते तुमची बिब्लिओग्राफी असते ती पुढच्या ह्याच्यात येईल आणि दुसरा असतो तो फुटनोट किंवा एंड नोट्स असते. फुटनोट आणि एंड नोट म्हणजे फुटनोटला आपण मराठीमध्ये तळटीपा असं म्हणतो आणि एंड नोटला अंत्यसूची असं म्हणतो मराठीमध्ये. तर फुटनोट काय असतं की बाबा आता तुम्ही असं लिहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची आग्र्याहून सुटका केली. आता ही घटना घडली, ठीक आहे, त्याचं साल वगैरे तुम्ही दिलं. तर तुम्ही ती माहिती तुम्हाला कुठून मिळाली त्याचा रेफरन्स तुम्ही एकतरी त्या पानाच्या शेवटी म्हणजे तळटीप म्हणून त्याच पानाच्या शेवटी तळटीप म्हणून देता किंवा काय करता की त्या लेखाच्या किंवा ग्रंथाच्या शेवटी अंत्यसूची म्हणून देता. मग काय द्याल तुम्ही लिहाल त्यामध्ये अमुक अमुक बखरीमध्ये या संदर्भातला उल्लेख, अमुक अमुक बखरीचं नाव लिहाल आणि तिथं
या पानावर त्याचा उल्लेख मिळतो. किंवा परत लिहाल की राजस्थान मधल्या या कागदामध्ये देखील त्याचा उल्लेख मिळतो. हा, किंवा पुढे लिहाल की फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये अमुक अमुक कागदामध्ये त्याचा नंबर वगैरे असेल तर त्याच्यामध्ये हा रेफरन्स मिळतो. अशा पद्धतीने तुम्ही जो काही पुरावा वापरलेला आहे, साधन वापरले, त्याची माहिती तुम्ही त्या तळटीपामध्ये किंवा अंतसूचीमध्ये देत असता. तर ही एक आवश्यक बाब जी आहे ती मानली जाते इतिहास संशोधनामध्ये. हे करणं इतिहासकारांना आवश्यक आहे. कारण त्याच्यामुळे त्यानं लिहिलेलं जे काही इतिहास आहे त्याचा खरेपणा जो आहे तो प्रस्थापित होतो. त्यामुळं या पद्धतीनं अंतसूची आणि तळटीपा देणं आवश्यक असते. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय? इंडेक्स म्हणजे ज्यावेळी तुम्ही आता ग्रंथ वगैरे लिहिला तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्थळांचा उल्लेख आलेला आहे, कुठल्या कुठल्या व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे, कुठल्या कुठल्या घटनांचा उल्लेख आलेला आहे, याची एक यादी जी आहे ती मागे देऊन तर त्याचा कुठल्या पानावर उल्लेख आलेला आहे ना ते त्याच्यामध्ये दिलेलं जातं. म्हणजे समजा एखादा एक 100 पानांचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये महात्मा गांधी यांचा उल्लेख एक 50 पानांवर आलेला असेल तर त्या 50 पानांचे पेज नंबर जे आहेत ते पुस्तकाच्या शेवटी त्या महात्मा गांधी असं लिहून त्याच्या पुढे ते 50 पानांचे पेज नंबर दिलेले असतात. याच्यानं काय होतं की ज्यावेळी समजा मोठा ग्रंथ असेल, एक 500-600 पानांचा ग्रंथ असेल आणि त्याच्यामध्ये समजा एखाद्याला महात्मा गांधींच्या संदर्भातले महात्मा गांधींच्या बाबतीतले उल्लेख जे आहेत किंवा संदर्भ जे आहेत ते बघायचे असतील तर तो व्यक्ती काय करतो की ते संपूर्ण पुस्तक वाचण्याच्या ऐवजी मागे जाऊन त्याला ते महात्मा गांधी असं तिथे लिहिले आणि त्याच्यासमोरचे पेज नंबर दिलेले असतात ते बघून त्याला त्या पुस्तकातल्या थेट त्या संदर्भाला जाऊन ते संदर्भ बघता येतात. जर समजा तुम्ही पुस्तक वाचलं आणि परत तुम्हाला पुस्तकाचा तेवढ्याच बाबतीतला रेफरन्स बघायचा तुम्ही परत पुस्तक वाचू शकत नाही. तर त्यावेळी हे इंडेक्स जे आहे ते तुम्हाला उपयुक्त ठरतं. त्यासाठी इंडेक्स जे आहे इंडेक्स त्याला आपण सूची म्हणतो. तर ती सूची जी आहे ती अशा पद्धतीने संशोधकांना उपयुक्त ठरत असते. ठीक आहे. आता याच पद्धतीनं आपण बघतोय की बिब्लिओग्राफी नावाचा एक अजून एक सूची असते. यामध्ये काय असतंय की या ग्रंथामध्ये वापरासाठी संशोधनासाठी जी कागदपत्र ग्रंथ वापरलेले आहेत किंवा कागदपत्र वापरलेले आहेत त्याची यादी जी आहे ती त्याच्यामध्ये दिलेली असते. यादी जी आहे त्याच्यामध्ये दिलेली असते आणि ती यादी जी आहे ती पुस्तकाच्या किंवा ग्रंथाच्या किंवा लेखाच्या शेवटी दिलेली असते. याला आपण संदर्भ ग्रंथसूची असं देखील म्हणतो. मग त्याच्यामध्ये प्राचीन साधने, प्राथमिक साधने, दुय्यम साधने, मौखिक साधने किंवा वृत्तपत्र याची नावं अशी विभागणी करून ती अल्फाबेटिकली दिलेली असतात. त्याला आपण बिब्लिओग्राफी असं म्हणतो. ठीक आहे. याशिवाय अजून एक मुद्दा याच्यात आहे नोट टेकिंग आणि बिब्लिओग्राफिकल सॉफ्टवेअर. आता ही जी कामं आहेत संशोधकाची फुटनोट केली किंवा इंडेक्स बनवणं, बिब्लिओग्राफी बनवणं यासाठी त्याला काही पद्धत जे आहेत ते उपयुक्त ठरतात. त्यातली एक नोट टेकिंग पद्धत आहे. म्हणजे ज्यावेळी आपण पुस्तक वगैरे वाचतो त्यावेळी नोट्स काढताना कशा पद्धतीने काढायची त्याच्यासाठी काही पद्धती आहेत. त्याचा अभ्यास आपल्याला याच्यात करायचा आहे. मग त्याच्यामध्ये कार्डची पद्धत आहे, फुलस्केप पेपरची पद्धत आहे, त्याच्यामध्ये कार्ड सिस्टीम आहे, फुलस्केप पेपरची सिस्टीम आहे किंवा वही वापरून त्याच्यामध्ये नोट्स विद्यार्थ्याला काढता येतात. तर ते आपल्याला ते देखील याच्यातून समजून घ्यायचं आहे. त्यानंतर अजून एक आहे बिब्लिओग्राफिकल सॉफ्टवेअर. म्हणजे ही जी संदर्भ सूची आहे ती बनवताना काही वेळा बिब्लिओग्राफिकल सॉफ्टवेअरचा वापर करता येतो. त्या सॉफ्टवेअरची माहिती देखील तुम्हाला याच्यातून मिळते. तर असा हा जो प्रेझेंटेशनचा मुद्दा आहे
ते तुमच्या पुस्तकामध्ये बहुतेक मीच लिहिलेलं आहे असं मला वाटतं. तपासायला पाहिजे. हा, बरोबर. हा जो सादरीकरणाचा घटक जो आहे तुमच्या पुस्तकामध्ये तो मीच लिहिलेला आहे. तर त्यामध्ये जे काही व्यवस्थित माहिती माझ्या मते मी दिलेली आहे. हा, आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे ट्रेडिशन्स ऑफ हिस्ट्री रायटिंग, म्हणजे इतिहास लेखन परंपरा जी आहे त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. याच्यामध्ये युरोपियन पॉझिटिव्हिस्ट अॅनल्स, हिस्ट्री फ्रॉम बिलो, हा, त्यानंतर इंडियन ट्रेडिशन, त्याच्यानंतर कॉलोनियल ट्रेडिशन. इंडियन ट्रेडिशन मध्ये वसाहती परंपरा, मार्क्सवादी परंपरा, राष्ट्रवादी परंपरा, त्यासोबत भारतीय साधना परंपरेमध्ये अजून एक 3 वेगळ्या पद्धतीच्या परंपरा आहेत. नॉन ब्राह्मी म्हणजे अब्राह्मी इतिहास लेखन परंपरा, स्त्रीवादी इतिहास लेखन परंपरा, सबाल्टर्न म्हणजे वंचित इतिहास लेखन परंपरा, अशा काही इतिहास लेखनाच्या परंपरांचा अभ्यास आपल्याला या 4थ्या युनिटमध्ये करायचा आहे. हा, मग भारतामध्ये जी इतिहास लेखनाची जी परंपरा पद्धत पडली किंवा परंपरा निर्माण झाली ही मुळात युरोपियन लोकांच्या युरोपियन परंपरांमुळे निर्माण झाली. म्हणजे मुळात कसं आहे की भारतावर ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर ब्रिटिशांनी पहिल्यांदा भारताच्या संदर्भात अभ्यास करायला सुरुवात केली. आणि युरोपमध्ये काय झालं होतं की प्रबोधन काळ जो होता युरोपमध्ये, जो साधारणपणे 14व्या-15व्या शतकापासूनचा मानला जातो, तर त्या प्रबोधन काळामध्ये युरोपमध्ये खूप वैचारिक घुसळण झालेली होती. आणि त्या वैचारिक घुसळणीतून युरोपमध्ये एक विवेकवाद जो आहे तो प्रभावी ठरला होता. आणि या विवेकवादामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये एक दुसरा एक वैज्ञानिक दृष्टिकोनचा देखील अंतर्भाव होतो. कुठलीही गोष्ट जी आहे ती प्रयोगाच्या माध्यमातून सिद्ध करायची. म्हणजे कुठलाही तुम्ही नवा मुद्दा मांडत असाल तर पहिल्यांदा तो प्रयोगाच्या माध्यमातून सिद्ध करावा लागतो. त्याला काहीतरी म्हणजे समजा उदाहरणार्थ 100°C पाणी उकळतं असं फक्त तोंडी म्हणून सांगत नाही, तर ते सिद्ध करावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा ते सिद्ध केलं गेलं की अनेक याच्या ठिकाणी किंवा कुठल्याही पद्धतीचं पाणी असेल तर त्याला किती तापमानाला ते उकळतं याचं पहिला मोजमाप घेतलं गेलं आणि मग हा सिद्धांत मांडला गेला. तर अशा पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो युरोपमध्ये पुढे आला. आणि त्यातून मग इतिहासाच्या संदर्भात विचार करताना असं झाले की इतिहासाचा अभ्यास करताना तो देखील वैज्ञानिक पद्धतीनं करायला हवा. म्हणजे कुणाला काही आवडतं म्हणून त्याबद्दल अतिशयोक्ती सांगणं किंवा खोटं सांगणं, हा, किंवा अपुऱ्या माहितीवर एखादी गोष्ट सांगणं, किंवा माझ्या मनाला असं वाटतं की असा घटना घडलेली असेल अशा पद्धतीने सांगणं हे इतिहासामध्ये चालू शकत नाही. इतिहास ही देखील एक ज्ञानशाखा आहे. त्यामुळं इतिहासाचा अभ्यास करताना, इतिहासाचं संशोधन करताना त्याला पण एक काहीतरी वैज्ञानिक आधार असायला पाहिजे. आता जसं विज्ञानामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, याच्यामध्ये जसे आपण प्रयोग करू शकतो तसे प्रयोग इतिहासात करता येतात. कारण इतिहास हा भूतकाळाचा अभ्यास करतो, घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो. तर असं असेल तर या घडलेल्या घटना असतील त्या परत एकदा घडवून दाखवता येत नाहीत, किंवा त्या काळातले जे व्यक्तींच्या संदर्भात घटना घडलेल्या आहेत त्या परत एकदा घडून त्याचा अभ्यास करता येत नाही.
तर यामुळं इतिहासाचा अभ्यास करताना आपण काय करतो की त्या काळाच्या साधनांचा अभ्यास करतो, मग त्याची चिकित्सा करतो. तर ही जी इतिहासाचं संशोधन करण्याची पद्धत आहे ही एक शास्त्रीय पद्धत आहे. म्हणजे इतिहासाचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करता येतो. हे पहिल्यांदा जी मांडणी केली गेली ती युरोपमध्ये केली गेली आणि त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्हिस्ट ट्रॅडिशन. म्हणजे त्याला आपण मराठी शब्द आहे रोमांचकारी किंवा हा रोमांचकारी इतिहासाची रोमांचकारी परंपरा. की इतिहास हा एक 15 ते 20 मिनिटं लागतील आणि मला तुमच्यासाठी. हा त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्हिस्टला मराठीत प्रत्यक्षार्थवादी असं म्हणतो. हा म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे जसं सायन्स हे प्रत्यक्ष असते, विज्ञानातलं ज्ञान हे जसं प्रत्यक्ष असतं, तसं इतिहासामध्ये ही जी वैज्ञानिक पद्धत आहे आपली इतिहासाची, म्हणजे संशोधन पद्धत जी आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतोय की कागदपत्रामध्ये जी माहिती मिळते तीच माहिती आपण वापरतो आणि ती माहिती वापरताना देखील ती खरी खोटी आहे का, ती माहिती दुसऱ्या साधनामध्ये आली का, असं तुलनात्मकरित्या देखील ते आपण तपासून बघतो. तर हे जे आहे याला आपण म्हणून मग इतिहासाच्या संशोधनातून मिळालेले ज्ञान हे वास्तवातलं ज्ञान असतं, खरं खरं असतं. ते त्या पद्धतीशास्त्राचा वापर करून केलेलं असतं, म्हणजे प्रत्यक्ष असतं. पॉझिटिव्हिस्ट म्हणजे प्रत्यक्ष जे आहे त्याचा अभ्यास करणे, त्याला पॉझिटिव्हिस्ट इतिहास लेखन असं म्हणतात किंवा प्रत्यक्षार्थवादी इतिहास लेखन असं म्हणतात. तर त्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा. याच्यामध्ये ऑगस्ट कॉम्स नावाचा जो अभ्यासक होता, तत्वज्ञ होता, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते तुमच्या पुस्तकामध्ये मी हे लिहिलेलं आहे या संदर्भात, ते तुम्हाला तिथून चांगल्या पद्धतीनं वाचता येईल. त्यानंतर दुसरी एक परंपरा होती युरोपमध्ये, ती होती अनल्सची परंपरा. आता अनल्स स्कूल ऑफ हिस्ट्री रायटिंग असं म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये त्याला आपण मराठीत पण अनल्स म्हणतो, कारण ते अनल्सचा अर्थ असा की म्हणजे नोंदी असतात. त्या नोंदींना फ्रेंच भाषेमध्ये अनल्स असं म्हटलं जातं. त्याच्यावर हा अनल्स स्कूल्स असं त्याचा नाव पडलेलं आहे. याच्यामध्ये काय होतं की दीर्घ काळाच्या संदर्भातलं इतिहास लेखन जे याच्यामध्ये केलं जातं. पण ते इतिहास लेखन करत असताना एखाद्या गोष्टींचा सामाजिक सांस्कृतिक अंगानं अभ्यास केला जातो आणि ते खूप छोट्या वस्तू भागाच्या संदर्भात तो अभ्यास आपल्याला केलेला दिसतो. त्याला आपण अनल्स स्कूल असं म्हणतो. तर याच्यामध्ये हे इटलीमधले जे संशोधक होते त्यांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला अभ्यास जो आहे तो त्यांनी यामध्ये केलेला दिसतो. की यामध्ये काय आहे की छोट्या छोट्या घटना जरी असल्या किंवा तशा लोकांना बिनमहत्वाच्या वाटतात असे इतिहास लेखन जे असते. म्हणजे कसं आहे की इतिहासाचा पहिल्यांदा दृष्टिकोन काय होता की राजकीय इतिहासाचा अभ्यास करणं, मोठमोठे राजे रजवाडे यांचा अभ्यास करणं. सर्वसामान्य लोकांचा अभ्यास जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला पाहता येत नव्हता, वाचता येत नव्हता. तर अशा लोकांचा अभ्यास करणे ते त्याचा उद्देश हा अनल्स स्कूलच्या माध्यमातून पुढे गेला. अनल्स स्कूलनं जे अशा बिनमहत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींचा पण अभ्यास केला आणि त्यातून मानवी समाजाच्या संदर्भातलं जे माहिती जी आहे ती त्यांनी उघडून दिली. आणि यात दुसरं एक कसं की इतिहासाचा अभ्यास करताना फक्त इतिहासाच्या जी पद्धतीशास्त्र आहे तेवढाच वापर न करता दुसऱ्या जे ज्ञानशाखा आहेत त्यांचा उपयोग इतिहासाच्या अभ्यासामध्ये करणं, म्हणजे अँथ्रोपॉलॉजी जे मानववंशशास्त्र आहे त्याच्या पद्धतींचा वापर करणं, त्यानंतर नाणकशास्त्र आहे त्याचा वापर करणे इतिहास संशोधन करत असताना,
आर्किओलॉजी आहे त्याचा वापर करणं, म्हणजे आंतरविद्याशाखीय पद्धतीने इतिहासाचा अभ्यास करणं, हे जे संकल्पना आहे ती अॅन्युअल स्कूल्स मधून आलेली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढचा जो परंपरा आहे ती हिस्ट्री फ्रॉम बिलो असं त्याचं नाव आहे. हिस्ट्री फ्रॉम बिलो म्हणजे याच्यामध्ये काय आहे की तळाकडून इतिहास लेखन, म्हणजे काय होतं, इतिहासाची साधनं जी आहेत ती मुख्यतः राजकीय सत्ता, राजे रजवाडे यांच्या दृष्टिकोनातून ती निर्माण झालेली असतात, कारण त्यांच्या उपयोगासाठी ही कागदपत्र बनवली असतात. म्हणजे एखादं बातमी पत्र असेल तर ते त्या राजाने एखाद्या दुसऱ्या राजाला लिहिलेलं पत्र असतं, त्याच्या संदर्भात असतं, किंवा त्यांचे कार्यालयीन कामकाजाच्या संदर्भातली जी कागदपत्र आहेत ती त्या संदर्भात असतात. याच्यामध्ये मग समाजातले जे तळाशी असलेले लोक असतात, म्हणजे शेतकरी, कामगार, स्त्रिया, त्याच्यानंतर भारतीय समाजाच्या संदर्भात दलित यांच्या संदर्भातला इतिहास जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि इतिहासकारांनी यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्याच्या संदर्भात वेगळ्या दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी करायला सुरुवात केली. त्याला आपण म्हणतो हिस्ट्री फ्रॉम बिलो, म्हणजे समाजाचे जे तळाशी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून इतिहास मांडणं. तर ही जी परंपरा आहे इतिहास लेखनाची परंपरा ती 1970च्या काळानंतर जी आहे ती जगात सुरू झालेली आपल्याला दिसते. मुख्यतः अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये त्याचा प्रसार झालेला दिसतो, आणि नंतर भारतात ज्यावेळी ती आली त्यावेळी याच्यामध्ये आपल्याला बघतो की हे जे अब्राह्मणी इतिहास लेखन आहे आणि स्त्रीवादी इतिहास लेखन आणि सबाल्टर्न हिस्ट्री, हे ज्या 3 परंपरा आहेत त्या या तळाकडून इतिहासाचा अभ्यास करण्याच्या परंपरा आहेत, ज्या भारतामध्ये नंतरच्या काळामध्ये उदयाला आल्या. आता भारतामध्ये ज्यावेळी मुळात इतिहास लेखनाची सुरुवात झाली ती वसाहती काळामध्ये झाली. 1818 मध्ये भारतावर म्हणजे मराठ्यांचा पराभव केल्यानंतर संपूर्ण भारतावर ही ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली. आता आपण ज्यावेळी एखाद्या वेगळ्या प्रदेशामधल्या, वेगळ्या वंशाच्या, भाषाच्या, चालीरीतीच्या लोकांवर ज्यावेळी आपण वर्चस्व निर्माण करतो, त्यांच्यावर आपली सत्ता निर्माण करतो, तर ती सत्ता जी आहे ती नैतिकदृष्ट्या योग्य आहे. आम्ही तुमच्यावर राज्य करण्यासाठी योग्य व्यक्ती आहात आणि तुम्ही स्वतः तुमच्यावर राज्य करण्यासाठी अयोग्य आहात, हे त्याच्यातून त्या सत्ताधारींना सिद्ध करावं लागतं. तर या दृष्टिकोनातून इतिहासाचं लेखन जे आहे ते केलं जातं. तर त्याच्यामध्ये एक वसाहतवादी दृष्टिकोन जो असतो तो आपल्याला पाहतो की वसाहत त्याची असते, जे म्हणजे आता भारतामध्ये इंग्लंडची वसाहत होती, तर इंग्लंडच्या दृष्टिकोनातून या भारताच्या संदर्भातले इतिहास लेखन हे केलं झालं. म्हणजे भारताचा जो भारतातले लोक जे आहेत ते मागासलेले आहेत, त्यांना स्वतःची राज्यसत्ता जी आहे ती व्यवस्थितपणे चालवता आली नाही, त्यामुळे त्यांचा पराभव होऊन त्यांच्यावर इंग्रजांची सत्ता आलेली आहे. अशा पद्धतीची मांडणी ही या वसाहती इतिहास लेखनामध्ये आपल्याला केलेली दिसते. म्हणजे भारतात आलेले ब्रिटिशांचे जे प्रशासक होते त्यांनी हा इतिहास पहिल्यांदा लिहिलेला दिसतो. आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात किंवा मराठा हिस्ट्रीच्या संदर्भात ग्रँडफ नावाचा जो इतिहासकार होता, तर त्याने हा इतिहास मराठ्यांचा द हिस्ट्री ऑफ मराठा नावाचा 3 खंडामधला इतिहास लेखन ग्रँडफने केलेलं होतं. तर अशा पद्धतीचे इतिहास लेखन हे आपल्याला या कलोनियल हिस्टोग्राफीमध्ये अभ्यासाचं आहे. इतिहास लेखन परंपरेमध्ये वसाहतवादी इतिहास लेखन परंपरा. त्यानंतर दुसरी एक इतिहास लेखन परंपरा भारतामध्ये उदयाला आली ती आहे मार्क्सवादी इतिहास लेखन परंपरा. कार्ल मार्क्स याच्या विचारसरणीवर आधारित ही इतिहास लेखन परंपरा. याच्यामध्ये काय आहे की समाजाच्या मध्ये जे बदल होतात ते बदल होण्याच्या मध्ये मुख्य कारक हा आर्थिक बदल हे मुख्य असतात. आणि मग जे राजसत्ता बदलल्या किंवा एक राजा जाऊन दुसरा राजा आला, यामुळं जरी राजपदामध्ये बदल होत असले, राजवटीमध्ये बदल होत असले, तरी समाजात त्याच्यामुळे बदल होत नाही. समाजात होणारे बदल सांस्कृतिक, राजकीय जे काय असतील ते बदल हे आर्थिक बदलातून होतात, ही मांडणी या मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या मुळाशी असलेला आपल्याला दिसते.
तर त्याचं देखील सविस्तर लेखन जे आहे ते माझ्या घटकामध्ये हा जो घटक आहे तुमचा युनिट 4 हा देखील मी लिहिलेला आहे तुमच्या पुस्तकातलं. त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी देखील सविस्तरपणे वाचता येतील. त्यासोबतच नॅशनलिस्ट म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो वसाहतवादी इतिहासकारांनी तुम्ही कसे मागासलेले आहात वगैरे हे भारतीयांना त्यांच्या इतिहास लेखनातून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर आपल्या जे सत्ता आहे ती सिद्ध करण्यासाठी किंवा लोक जे आहे हे दर्शवण्यासाठी त्याचा वापर त्यांनी केला. पण ज्यावेळी आपण याच्या संदर्भात बघतो की भारतीयांनी त्याला प्रतिक्रिया दिली आणि ती जी प्रतिक्रिया आहे ती राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणून ओळखली जाते. भारतामध्ये शिकलेले जे नवशिक्षित वर्ग होता तर त्यांनी भारताचा जो इतिहास आहे तो आपल्या दृष्टिकोनातून लिहायला सुरुवात केली. मग भारतातल्या प्राचीन परंपरांचा त्यांनी गौरव केला. भारतातल्या जे काही आधीच्या जे लेखन केलं होतं वाङ्मयी लेखन केलं होतं त्यांचा गौरव त्यांनी करायला सुरुवात केली आणि त्यांनी मग ब्रिटिशांनी जी मांडणी केली होती ती खोडून काढायला सुरुवात केली आणि भारत कसा हा प्राचीन काळी अत्यंत समृद्ध राष्ट्र होता अशा पद्धतीची मांडणी आपल्याला या राष्ट्रवादी इतिहास लेखकांच्या लेखनामध्ये आढळते. तर याचे जे डिटेल्स आहेत ते पण तुम्हाला पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. त्याच पद्धतीने हा नॉन ब्राह्मीण फेमिनिस्ट आणि सबाल्टर्न या इतिहास लेखनाच्या संदर्भात देखील पुस्तकामध्ये अत्यंत सविस्तरपणे दिलेलं आहे. तर ते देखील तुम्हाला तिथून वाचता येतील. त्याच्यामध्ये त्या संकल्पना स्पष्ट केली आहे. अब्राह्मणी इतिहास लेखन म्हणजे काय आणि फेमिनिस्ट स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय आणि सबाल्टर्न सबाल्टर्न शब्दाचा उगम कसा झाला, सबाल्टर्न कुणाला म्हणायचं, त्या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर त्यामध्ये तुम्ही ती वाचा आणि त्यातून तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने ही माहिती सांगता येईल. ठीक आहे. मला काही शंका आहे का याच्यामध्ये? आता जी काही मांडणी आपण केली त्यात काही शंका आहेत का तुमच्या? काही शंका नसतील तर मग आपण थांबूया. आहेत का काही शंका? तुमच्या असाइनमेंटचे प्रश्न आहेत तर मी ती ग्रुपवर शेअर करेन. ठीक आहे. थांबूया का आपण मग? तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट विचारा मग. ठीक आहे. तर तुमच्या काही शंका नाहीत असं मी गृहीत धरतो आणि त्या हिशोबानं मग आपण आजचं लेक्चर थांबूया. आपले जे 2 पेपरचे जे कॉन्टॅक्ट सेशन राहिलेलं आहे ते आपण एक दिवस निश्चित करू. त्या दिवशी त्या संदर्भातली त्याचं संपर्कसूत्र जे आहे ते आपण घेऊया. तुम्ही सर्वजण या संपर्कसूत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. नमस्कार.